आज आपण काय करणार आहोत हे मी पहिला सांगून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला काही सुचवायचं असेल तर नंतर तुम्ही बोलू शकता. मला तुम्हाला सांगायचंय मेंटरिंग म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं आपण, मी फक्त माझंच काम मेंटरिंग असं म्हणणार नाही, तर आपल्या ग्रुपनं पूर्णपणे एकमेकाचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करायचे आहेत. ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत यासाठी एक प्रतिकात्मक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, त्यावरून आपला निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर कालच भारताचा ऑलिम्पिकचा एक खेळाडू, ज्याच्याकडून मेडलची आपल्याला अपेक्षा होती, पण मेडल नाही मिळालं, पण कर्तबगारी त्यानं चांगली निभावली. तर तो कोण, त्याचं एक्झाम्पल मी मानसिक स्टॅबिलिटी दृष्टिकोनातून काय महत्व आहे मेंटल स्टॅबिलिटीचं, किंवा चॅलेंजेस फेस करायचं किंवा फिअर ओव्हरकम करायचं यासाठी देणार आहे, आणि ते आपल्या सर्वांनाही लागू आहे. मग जी चर्चा आपल्याला करायची आहे, एखादा उद्योजक आणि एखादा नोकर, नोकर म्हणण्यापेक्षा एक व्यवसाय आपला, कोणाकडे तरी काम करणारा व्यक्ती, मग त्याची कमाई कदाचित 1 लाख रुपये महिन्याला असू शकते किंवा 10,000 किंवा त्या दरम्यान पण असू शकते. आणि एखादा उद्योजक, त्याचाही टर्नओव्हर हा करोडमध्ये पण असू शकतो किंवा जस्ट इन टर्म्स ऑफ 1000 असाही असू शकतो. उद्योजक कदाचित एक पुढची लेवल असेल, पण सुरुवात तरी त्याला कुठेतरी बिझनेस मधून करावी लागत असते, कुठेतरी स्वतःचा असा एंटरप्रेनर सुरू करायचा असतो. आणि नोकरीच्या बाबतीमध्ये पण लगेचच हाईक होत नाही पेमेंटमध्ये, सुरुवातीला कदाचित एक छोटी नोकरी पण स्वीकारावी लागू शकत असते. या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे, तर तुम्ही आपलं मत व्यक्त करू शकता. ओके, अथर्वचं सजेशन आहे की लेट मी कंटिन्यू. येस, ओके, फाईन. येस, मला रिप्लाय हवा, अनम्यूट करून सांगा. तुम्हाला ही पीपीटी दिसते का? येस सर. येस सर. गुड. मेंटरिंग म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला एका गोष्टीमधून मला सांगायचं आहे, आणि गोष्टीमध्ये असलेलं एक महत्वाचं पात्र आहे, ते म्हणजे ससा. हा ससा खूप उमेदी, आनंदी, उत्साही जंगलामध्ये बागडत असतो, इकडं तिकडे फिरत असतो, त्याला काही टेन्शन नसतं, पण आपलं जे काही कार्य करायचं ते तो करत असतो. आता असा कुठलाही गरीब प्राणी, ह्याला गरीब का म्हणतो आपण, कारण ह्याची शिकार करणारे भरपूर असतात म्हणून ह्याला गरीब म्हणतो. ह्याला समस्या भरपूर येत असतात म्हणून ह्याला आपण गरीब म्हणतोय. असं करता करता फिरता फिरता एक त्याच्या समोर मोठा प्रॉब्लेम येतो, लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम येतो, आणि तो प्रॉब्लेम म्हणजे, मूव टू द नेक्स्ट स्लाइड, जस्ट तो प्रॉब्लेम म्हणजे कोल्हा. कोल्हा त्या सश्याला ट्रॅप करतो. आता कोल्हा सश्याला खाणार हे जवळजवळ ग्राह्यच धरलं गेलेलं होतं. म्हणजे कोल्हा हा सश्यासमोरचा असलेला मोठा मोठा प्रॉब्लेम होता. तरी पण ससा धाडस करतो आणि म्हणतो, म्हणजे त्या प्रॉब्लेमला म्हणतोय, मी एक काम करायला घेतलेलं आहे, मला ते काम पूर्ण करू द्या, नंतर तुम्हाला मला खायचंय ना, खा. कोल्ह्याला आश्चर्य वाटतं, अरे हा बिचारा ससा कसलं काम करतोय असं मोठं, आता तो मारायला टेकलेला आहे, मारणार, मी त्याला खाणार. पण तरी धाडसानं काय म्हणतोय हा, की एक काम करायला घेतलेलं आहे आणि ते मला पूर्ण करू द्या. कोल्हा कुतूहलानं त्या सस्याला विचारतो, कोणतं रे काम तू करायला घेतलंयस? ससा म्हणतो, मी थेसिस लिहितोय. जसं एखादा रिसर्च स्कॉलर असतो, तो एक प्रबंध लिहित असतो. प्रबंधाला आपण काय म्हणतो, थेसिस. अगदी तुम्ही काही एखादा प्रोजेक्ट करत असाल तर तुम्ही थेसिस सादर करता टीचरकडे, त्याला आपण प्रबंध म्हणू. तर मी प्रबंध लिहितोय. कोणता प्रबंध? तर ससा धाडसानं म्हणतोय, कोल्ह्याला कसं मारायचं याबद्दलचा मी प्रबंध लिहितोय. म्हणजे काय, कोल्हा हा सशासमोरचा मोठ्यात मोठा प्रॉब्लेम, आणि त्या मोठ्यात मोठ्या प्रॉब्लेमला कसं संपवायचं, कसं मारायचं याबद्दलचं संशोधन मी करतोय, याबद्दलचा प्रबंध मी लिहितोय. आणि थोडासा पाठ राहिलाय, तो पाठ माझा लिहून पूर्ण झाला की मी येतो तुझ्याकडे. तर कोल्हा एवढा बेफिकीर नसतो, हा सशाला सोडून कसं चालणार, पण तरी पण त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं.
हा बिचारा ससा मला मारायचं याबद्दलचं संशोधन करतोय, आणि कसं काय याला शक्य आहे, हा कसा काय मला मारू शकतो. आणि कोल्ह्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. सशाला ते जाणवतं. ससा म्हणतो, खरंच खरंच मी प्रबंध लिहितोय की कोल्ह्याला कसं मारायचं, कोल्ह्याला कसं संपवायचं. कोल्ह्याचं कुतूहल अजून जागरूक होतं. तो म्हणतो, चल मला दाखव तुझं काम कुठं आहे. हो बिंदास चला, मी ज्या गुहेमध्ये राहतो त्या गुहेमध्ये यावं लागेल. कोल्हा म्हणतो, चल येतो तुझ्या बरोबर. कोल्ह्याला पण कॉन्फिडन्स असतो, आज पळून पळून पळणार कुठे आहे. दोघेही एका गुहेमध्ये जातात. त्या गुहेमध्ये दोघांची एंट्री होते. काही वेळानंतर काय दिसतं हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. काही वेळानंतर ससा पुन्हा आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बागडत असतो. हे आम्हाला बाहेरून दिसतंय. आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, काय झालं नेमकं या कोल्ह्याचं. तो गुहेमध्ये तर गेलेला आहे, काय खरंच सशानं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे आणि तो कोल्हा वाचतोय. कुतूहल निर्माण झालं असेल ना. सांगतो या प्रश्नाचं उत्तर. आता जसं हा ससा बागडत असतो नेहमीप्रमाणे, तसं त्याचे काही दिवस जातात. कालांतरानं त्याच्यासमोर जसा कोल्हा हा एक प्रॉब्लेम निर्माण झाला होता, एक समस्या आली होती, तशी दुसरी समस्या येते, ती म्हणजे लांडगा. म्हणजे समस्या जवळजवळ समानच आहे, लाईफ थ्रेटनिंगच समस्या आहे. जशी कोल्ह्याबरोबर बातचीत होते तशीच लांडग्याबरोबर पण बातचीत सुरू होते सशाची. तो लांडग्याला म्हणतो, थोडासा वेळ द्या मला, माझं थेसिस लिहायचं चालू आहे. तो प्रबंध पूर्ण झाला की मी तुमच्याकडे येतो पुन्हा, तुम्ही मला खाऊन टाका. त्या लांडग्याच्या मनामध्ये पण कुतूहल निर्माण होतं, जसं कोल्ह्याच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. आणि तेच डायलॉग जवळजवळ होतात. शेवटी लांडगा म्हणतो, कोणतं काम करतोयस रे बाबा तू. ससा म्हणतो, लांडग्याला कसं मारायचं याबद्दलचं संशोधन करतोय, याबद्दल थेसिस लिहितोय, प्रबंध लिहितोय. म्हणजे त्यानं काय केलं, फक्त सस्यानं पहिला जो कोल्हा हे जे काही टायटल होतं त्या प्रबंधाचं, कोल्ह्याला कसं मारायचं, त्याच्याऐवजी लांडग्याला कसं मारायचं किंवा संपवायचं याबद्दलचं थेसिस लिहिणं चाललेलं आहे, प्रबंध लिहिणं चाललेलं आहे. जशी कोल्ह्याच्या बाबतीत स्थिती झाली, तशीच लांडग्याच्या बाबतीमध्ये स्थिती. लांडग्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं, दोघांचं ठरतं, चला बघा खरंच थेसिस आहे की नाही बघा, चला गुहेमध्ये यावं लागेल. लांडगा पण त्या गुहेमध्ये जातो. त्यानंतर काय होतं, काही काळानंतर पुन्हा ससा हा बागडत राहतो. प्रश्न पडतो, जसा कोल्हा गुहेमध्ये गेला होता तो अजून बाहेर नाही आलाय, नेमकं काय करतोय. कदाचित वाचत असेल थेसिस. तसंच लांडगा गुहेमध्ये गेला, तोही थेसिस बसलाय का, कारण तो तर बाहेर नाही आलाय, ससा बाहेर आलेला आहे. असे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. तर नेमकं काय झालं या गुहेमध्ये गेल्यावर, हे जर बघायचं असेल तर तुम्हालाही त्या गुहेमध्ये जावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही कॅमेरा घेऊन गुहेमध्ये जाता तेव्हा तुम्हाला गुहेमध्ये कोल्ह्याची हाडं दिसत आहेत, लांडग्याची हाडं दिसत आहेत. थेसिस असं काय दिसत नाहीये. आणि आश्चर्य निर्माण झालेलं आहे, अजून कुतूहल तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, हे कसं काय शक्य झालं. ससा तर त्या कोल्ह्याला किंवा लांडग्याला नाही मारू शकत, पण हे तर वास्तविकता आहे, तिथं कोल्ह्याची आणि लांडग्याची हाडं आहेत त्या गुहेमध्ये. तर नेमकं काय झालं, कोण गेस करू शकेल काय झालं असेल. कोण अंदाज व्यक्त करू शकेल. हॅलो सर. हा येस सर म्हणजे नक्की नाही, पण मी अंदाज लावू शकतो की हो रॅबिटने किंवा कुठल्या मोठ्या प्राण्याने रॅबिटची मदत घेतली असेल आणि त्यानंतर गुहेत जाऊन, म्हणजे रॅबिटचा पण प्रश्न मिटला आणि त्याचा पण प्रश्न मिटला, अशा प्रकारचं घडलं असेल. ओके ओके, गुड गुड गुड. अजून एखादा आन्सर. बरं, जी गोष्ट सांगितली ती तुमच्याकडे पोहोचली ना. हो सर. येस सर. येस सर. येस, मला अजून एखादा आन्सर पाहिजे अजून. हॅलो सर. येस. पण मला एक्झॅक्टली माहित नाही, पण जेव्हा
ते दोघे जे आत गेले असतील गुफामध्ये, कदाचित त्या रॅबिटने ती गुफा बाहेरून बंद केली असेल कशाने तरी, आणि कदाचित ते आत गुदमरून पण मेले असतील. मग असं हो. पॉसिबिलिटी आहे ना येस की येस, ब्रिलियंट ब्रिलियंट, येस. असंच मित्र हो हॅलो. आपल्या. येस येस, बोला. हा, म्हणजे त्या दोन पॉसिबिलिटीज पण असू शकतात, निखिल आणि अथर्वने सांगितलेलं. आणि असं वाटतं की तिसरं असं पण असू शकतं की पहिला कोल्हा आलेला, तर तो किती दिवस म्हणजे भूक लागलेली होती, तर तो म्हणजे त्याला खायला न मिळाल्यामुळे मेला असेल. किंवा मग लांडगा जेव्हा गेला नंतर, ते दोघेही भुकेले होते, त्यामुळे त्याच्यातच त्यांनी ते त्यांना मारलेलं असू शकतं. ओके ओके, म्हणजे तुमचं विचारचक्र सुरू झालं. मला हेच करायचं होतं. निदान तिघांचं तरी प्रातिनिधिक आन्सर मला मिळालेलं आहे. इथं काय तुम्ही विचार करायला सुरू केले, काय नेमकं झालं असेल जेणेकरून सशाचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटलेला आहे आणि तिथं आम्हाला काय वेगळंच दिसतंय. हे विचारचक्र हेच आम्हाला यशाकडे नेत असतं. म्हणजे प्रत्येक विचार यशाकडे नेतो असं नाही, पण त्यासाठी विचार करणं हे खूप महत्वाचं असतं. पण अनेक वेळेला असं होतं, आपल्याकडचं उत्तर नाही मिळत, अगदी बेजार झालेलो असतो आपण, कठीण वाटत असते ती समस्या, आणि अनेक वेळेला आपण ती गोष्ट सोडून देतो. अशा वेळेला जर आपल्याला त्याचं उत्तर मिळत नसेल, वास्तविक पाहता सस्याची कुवत आणि लांडगा आणि कोल्हा यांची असलेली स्थिती, त्यांची असलेली टेंडन्सी, हे जर बघितलं तर सशाला त्या लांडग्यांवर आणि कोल्ह्यावर विजय मिळवणं कठीण आहे. पण तसं झालेलं नाहीये, त्यानं विजय मिळवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काहीतरी वेगळं सस्यानं केलेलं आहे किंवा सशाला लाभलेलं आहे. तर काय ते उत्तर नेमकं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही गुहेमध्ये कॅमेरा घेऊन जाता, पहिला तुम्हाला हाडं दिसत आहेत त्या गुहेमध्ये, आणि अजून कुतूहलानं इकडं तिकडं पाहता तेव्हा तुम्हाला दिसतंय तिथं एक सिंह आहे. हा सिंह प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे सशाचा. ससा नेमका काय करतोय, तो प्रॉब्लेम सिंहाकडे फक्त घेऊन येतोय. त्या प्रॉब्लेमचा खतमा, प्रॉब्लेम संपवायचं काम हे सिंहाचं आहे. तसं कोण ना कोण आजूबाजूला आपल्याला भेटू शकतं जे समस्येचं निवारण करू शकतं. येस, मी काय म्हणतो ते समजते. येस सर. येस येस सर. येस. तर सशाचं काम काय होतं, की समस्या आहे ती ओपन करणे आणि अपील करणं. आणि त्याला माहित होतं की ओके, हा सीओ आहे, हा माझ्या समस्येचं सॉल्व्ह, जे काय लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करता येतं. तर मित्र हो, आपल्याला आपला ग्रुप हा एकमेकाला सहकार्य करणारा, एकमेकाला सपोर्ट करणारा, सपोर्ट म्हणजे फक्त फिलिंग आणि विशिंग या स्वरूपातला नाही, तर काही ठोस उपाय सांगणारा. आता जे काही तुम्ही उपाय सांगितले हे गेस असं असू शकतं या स्वरूपामध्ये. तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज आहे आपल्याकडे. प्रत्येकाची मानसिक टेंडन्सी ही वेगवेगळी आहे. काही जणांकडे खूप चांगल्या ॲबिलिटीज आहेत, कौशल्य आहेत. मग जे ज्याच्याकडे आहे त्या कौशल्याचा वापर करून एखाद्याची समस्या आपण दूर करू शकतो. आणि ते होण्यासाठी आपला ग्रुप हा सिनर्जिक, एक संघ असणं हे आवश्यक आहे. कुठलीही समस्या खूप लहान आणि खूप महान असं नाही आपल्याला म्हणायचंय. समस्या आहे तर निराकरण हे असणार आहे. जसं कुलूप बनवते वेळी, म्हणजे आपण लॉक म्हणतो, पहिला चावी बनते आणि मग नंतर कुलूप बनतं. पहिला समाधान आणि नंतर समस्या. त्यामुळे समस्या आहे तर समाधान असणार आहे, असायचं तर आपल्याला शोधावं लागेल. कधी कधी जेव्हा आपली कुवत, आपल्याला मर्यादा येतात, तेव्हा आपण इतरांची मदत घेऊन तो प्रश्न सोडवणार आहोत. हा मेंटरिंगचा कन्सेप्ट सांगायचा उद्देश म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये चर्चा का होणं आवश्यक आहे, आपल्या ग्रुपमध्ये एकमेकाचं कौशल्य आपल्याला समजणं का आवश्यक आहे हे तुम्हाला समजावं आणि पुढं आपली प्रगती त्या दृष्टिकोनातून व्हावी, म्हणून मी मेंटरिंग म्हणजे नेमकं काय
याबद्दल मार्गदर्शन केलं. याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगितले. ही जी काही प्रतिकात्मक गोष्ट होती, या गोष्टीवरून काही बोध तुम्हाला झालेला आहे का? ही पटते गोष्ट? हो सर. येस सर, म्हणजे याच्यातनं कोऑपरेशन बद्दल शिकायला मिळालं. म्हणजे कसे 2 लोक एकत्र येऊन आपली इंडिव्हिज्युअल गोल्स अचीव्ह करू शकतो. सो कोऑपरेशन याच्यातनं शिकायला मिळतं. येस, श्वेता, देवेश आणि सुरेखा यांनी पण उत्तर दिलेलं आहे. अजून साक्षीने पण दिलं आहे, दिव्यलक्ष्मीने दिलेलं आहे, गौरवीने पण दिलेलं आहे, प्रथमेशने पण दिलेलं आहे. आता या गोष्टीनंतर मानसिक स्टॅबिलिटी, मेंटल स्टॅबिलिटी, कॉन्फिडन्स, कधी कधी काय होतं, आपल्याला भरपूर काही कुवत असते, आपण ते करू शकत असतो, पण कुठंतरी दडपण येतं, कुठंतरी एखादी गोष्ट चुकते आणि आपला परफॉर्मन्स हा मनासारखा होत नाही. हे सांगण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतोय. पुन्हा मी माझ्या स्क्रीन प्रेझेंटेशन कडे येतो. जस्ट वेट. Okay, I was presenting previously that slide. I'm not getting. Yes. Okay, आता स्क्रीन दिसते, पीपीटी दिसत ना तुम्हाला? बर, हा जो खेळाडू आहे त्याबद्दल कोणाला माहिती आहे? हेलो सर. येस. हेलो सर. हाँ Yes, सर, yes. सौरभ चौधरी सर. Very सौरभ good. चौधरी सर. राईट राईट. आपला एअर रायफल शूटर सौरभ चौधरी, ह्याचं वय काय माहिती तुम्हाला? हेलो सर, 19 वर्षाचा आहे तो. येस, तुमच्याच वयाचा आहे. ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय. जेव्हा प्रिलिमिनरी राऊंड झाला, म्हणजे सुरुवातीचा राऊंड झाला, सिलेक्शन राऊंड झाला, त्यामध्ये फक्त 8 प्लेयर्स हे सिलेक्ट केले जात असतात. यात जगात अव्वल स्थान ह्यानं प्राप्त केलेलं होतं, टॉप रँकर होता. त्याच दिवशी म्हणजे कालच जेव्हा नंतर इलिमिनेशन राऊंड झाले, म्हणजे ऍक्च्युअली फायनलिस्ट मधली कॉम्पिटिशन झाली, त्यामध्ये याचा परफॉर्मन्स जशी अपेक्षा होती तसं झाला नाही, पण माझ्या मते खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे त्यानं. 7वा क्रमांक याचा आला. म्हणजे आपल्याला मेडल मिळालेलं नाही, पण मेडल मिळवून देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. मग एक कुठेतरी समस्या निर्माण झाली याच्या समोर. ह्याचा अर्थ पहिली स्पर्धा हा खेळतोय असं नाहीये, तर अनेक स्पर्धेमध्ये त्यानं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. पण ह्या आता झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला मेडल सौरभकडनं मिळालं नाही. पण सौरभची काहीतरी समस्या असणार, कुठंतरी प्रॉब्लेम झालेला असणार. कोणाला सांगावसर वाटतंय काय झालं असू शकेल. म्हणजे त्याच्याकडे अपेक्षा होती, त्याकडे कुवत पण आहे, म्हणजे त्याची ॲबिलिटी आहे, पण आणि ती त्यानं सकाळी सिद्ध केली. म्हणजे प्राथमिक जेव्हा फील्ड झाली तेव्हा त्यानं सिद्धही करून दाखवली, आणि नेमका फायनल राऊंड जेव्हा होता तेव्हा जरा गडबड झाली. हे कशामुळे असू शकेल? हॅलो सर. येस निखिल. सर, पॉसिबिलिटी आहे की म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे आपण खेळाडू बघतो देश विदेशामधून आलेले, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दडपण येऊ शकतं त्याच्या मनावर, आणि त्यामुळे असू शकतं की तो थोडाफार घाबरला असेल. म्हणजे त्यामध्ये कुवत आहे, पण थोडाफार फिअरमुळे नंबर चुकला असेल त्याचा, असं असू शकतं. येस, गुड गुड निखिल. अजून अजून एखादं उत्तर मला हवंय. हॅलो सर. Hello, sir. येस गौरव. Hello. हॅलो देवेश सर. येतो तुझ्याकडे. देवेश येतो. हा, तर तो एकदाच होता ना, म्हणजे स्टार्टिंगच्या राऊंडला, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा पण वाढल्या. त्याला जे शिकवणारे असतील किंवा जे कोणी, म्हणजे अपेक्षा वाढल्यामुळे त्याचं दडपण आलं असेल त्याच्यावर, की आपल्याला आता हे करून दाखवायचं आहे असं. गुड गुड. येस देवेश. हेलो सर, अनुभव कमी पडला असेल, कारण तो 19 वर्षाचाच आहे ना, अजून त्याला अनुभव जास्त नाही ऑलिम्पिक मध्ये. ओके ओके ओके. आता ह्या अनुभव वगैरे गोष्टी म्हणतो, शेवटी तणाव हाच एक मोठा प्रॉब्लेम होता. आणि तणाव मॅनेजमेंट म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. अगदी कुठल्याही स्पर्धेमध्ये जर उतरायचं झालं ना, तरी त्या स्पर्धकाची स्थिती वेगळी असते. आम्ही प्रेक्षक म्हणून विचार करतोय,
मागे मी बोललोय, तुम्हाला कोर्टमध्ये यायचंय, तुम्हाला खेळाडू म्हणून तिथं काम करायचंय. तर जेव्हा खेळाडू म्हणून तुम्ही काम करणार तेव्हा हा दबाव हा येणारच. आणि दबाव येणार नाही असं काही सौरभला वाटत नाही. ही वॉज प्रिपेअर्ड. दबाव येणार आहे त्याला माहिती होतं, पण तो दबाव आपण कसा टॅकल करू शकतो हे महत्वाचं असतं. आणि त्या दबावामध्ये काय होतं, एखाद्या वेळेला कुठं तरी जर ते पियर प्रेशर किंवा काही वेगळं प्रेशर वाढलं ना, एक स्लिप ऑफ माइंड होते सिच्युएशन, आणि त्यामुळे अनेक चुका वाढत जातात. चुका ज्याने प्लेमेंट डाऊन केला त्यावेळेला एका राऊंडमध्ये तर त्यानं 10 आउट ऑफ 10 सगळ्या 10 आउट ऑफ 10 केले होते. 100 स्कोर केला होता त्याने, म्हणजे 10 ज्यावेळेला शूट्स करायचे तेव्हा. पण तसा रिस्पॉन्स, तसा परफॉर्मन्स हा याच्यामध्ये मिळाला नाही, कारण तणाव होता. तर महत्वाचं काय आहे मित्रांनो, प्रेशर मॅनेजमेंट, टेन्शन मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपल्याला साऊंड माइंडची गरज आहे. म्हणजे सौरभचं माइंड वीक आहे असं बिलकुल म्हणत नाही, ती स्थिती खूप वेगळी असते. आणि आम्ही ही कारणं सांगतो, हे असेल ते असेल, नेमकंपणानं काय झालं असेल हे सौरभलाच कदाचित माहिती असेल, पण झालं हे मात्र नक्की. त्यामुळे समस्या ह्या येत असतात, त्यांना टॅकल करणं, यासाठी आवश्यक विल, यासाठी आवश्यक माइंड प्रिपरेशन हे खूप महत्वाचं आहे. हे फक्त खेळामध्येच नाही तर बिझनेसमध्ये पण. अशाच पद्धतीचं टफ माइंड, प्रेझेन्स ऑफ माइंड, कूल माइंड असणं आवश्यक आहे. अभिनव बिंद्रा हे जर नाव तुम्ही ऐकलं असेल तर तो म्हणतो, हे शूटिंग करणं म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, हे ध्यानच आहे एक प्रकारचं. कष्ट हे घ्यावेच लागतात. तसं तुम्ही नोकरी करायची आहे ठरवत आहात किंवा करणार आहात किंवा बिझनेस करणार आहात, कुठलीही गोष्ट करणार असाल तर त्यासाठी ध्यानधारणा म्हणजे काय, फोकस, त्यासाठी कष्ट घेणं हे आवश्यक आहे. आणि ते कष्ट तुम्हाला घ्यायचे आहेत. अभिनव बिंद्राच्या वाक्यावरून समजतं हे एक तप आहे, म्हणजे एक तपश्चर्या करावी लागते तरच यश हे आपल्याला मिळतं. आणि अगदी सहज सगळं शक्य आहे हे आपल्या मनात जर असेल तर ते काढलं पाहिजे. आणि सगळंच कठीण आहे हेही जर मनात असेल तर तेही काढलं पाहिजे. महत्वाचं काय आहे, काम करणे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आपण कार्य करणं हे खूप महत्वाचं आहे. 19 वर्ष वय म्हणजे अनुभव कमी नाही, त्याच्या पूर्वी त्यांना ओके ऑलिम्पिकचा अनुभव नसेल पण इतर स्पर्धांचा त्याला अनुभव होता. पण ऑलिम्पिकचं प्रेशर एक वेगळं प्रेशर असतं. हो, हे आपण मानलंय ना, आपली बिलीफ सिस्टीम तशी आहे ना, म्हणून आपण ते प्रेशर घेतो. प्रेशर घेणं किंवा न घेणं, कितपत घेणं हे सगळं आपल्यावरती आहे. बरं, हे जे काही मी बोलतोय हे तुम्हाला समजतंय का? येस सर. अथर्व म्हणतो येस, दिव्यलक्ष्मी म्हणते येस, येस, देवेश म्हणतो येस, साक्षी म्हणते येस, हिमांशु येस, निखिल येस, येस येस येस, गौरवी ओके ओके. तर प्रेशर टॅकल करणं हे महत्वाचं आहे. आणि प्रेशर टॅकल करायची एक साधी सोपी पद्धत किंवा एक मेथड तुमच्या समोर मी मांडतोय. म्हणजे ऑलरेडी मगाशी मी सांगितलंय. तर पहिला आपलं लक्ष हे आपल्या कामावर दिलं पाहिजे. ओनली अँड ओनली परफॉर्मन्स, ओनली अँड ओनली वर्क. म्हणून मी मगाशी एक वाक्य बोललो, एक मराठीमधलं एक अगदी फेमस वाक्य, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. मीन्स वी शुड फोकस ऑन अवर वर्क. आणि जर कामाकडे लक्ष दिलं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि जर बाकीकडे लक्ष दिलं तर त्या गोष्टी एवढ्या हावी होतात किंवा एवढ्या डॉमिनेटिंग होतात की आपलं कार्याकडे जरा थोडं लक्ष कमी होतं. आता ह्या झाल्या बोलायच्या गोष्टी. करणं हे महत्वाचं आहे. आणि हे करायचं असेल तर आपल्याला आपल्या काही स्ट्रॅटेजीज आखाव्या लागतील. ह्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण एक चर्चासत्र झाल्यानंतर बोलणार आहोत. येस, अजूनपर्यंत मी काही बोललोय त्याच्याबद्दल कोणाला काही सांगायचं? देवेश, तुला काय बोलायचं असेल तर बोल. मागाशी मी तुला पूर्ण संधी दिली नाही. किंवा आणि कोणालाही बोलायचं असेल तर सांगा, मत व्यक्त करा तुमचं. आताचा पॉइंट होता एक म्हणजे मेंटरिंग आणि दुसरा म्हणजे माइंड स्टॅबिलिटी, कूल टेम्परामेंट,
स्ट्रेस मॅनेजमेंट. हॅलो सर. येस निखिल. सर, स्ट्रेस मॅनेजमेंटचा पॉईंट खरंच म्हणजे मी पर्सनली फेस्ट केले आहेत खूप स्ट्रेस मॅनेजमेंटचे पॉईंट. म्हणजे फक्त शालेय शिक्षणात नाही तर कुठल्या पण खेळाच्या प्रकारात ज्यावेळी अपेक्षा वाढतात, ज्यावेळी लोकांना वाटतं त्यावेळी स्ट्रेस हा नक्की येतो. पण तो मॅनेज करण्यासाठी जे जे मेंटल टेम्परामेंटसाठी जो कूलनेस पाहिजे, जो कामनेस पाहिजे ना, तो हँडल करता येत नाही त्या सिच्युएशनला. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं. असं होतं, खूपदा होतं माझ्याबरोबर. येस, हे होतं. आणि त्या अनुभवात ना, जसं स्टेजवर बोलायचं झालं तरी पण स्ट्रेस येतोच. म्हणजे प्रत्येकाला येतोच असं नाही. आणि ज्याला स्ट्रेस नाही तो परफॉर्मन्स चांगलाच करतो असं पण नाही. म्हणजे बेफिकीर आहे. बेफिकीरपणा आणि स्ट्रेस नसणं या दोन गोष्टीमध्ये गफलत करणं चुकीचं आहे. बेफिकीरपणे स्टेजवरती गेला पण कंटेंट पण हवं आहे ना. त्यामुळे ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी स्ट्रॅटेगिक मूव असणं आपलं म्हणजे चाल खेळणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या. म्हणजे तुमच्याकडे डोमेन नॉलेज आहे पण त्याच्याबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट, आता स्ट्रेस हा वेगळं पडतो, तीही स्किल येणं हे आवश्यक आहे. तर त्याही गोष्टी कशा करायच्या हेही आपल्याला बघायचं आहे. जसं मागच्या वेळेला आपलं बोलणं झालं की कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल एखाद्याला जास्त चांगली जमते, एखाद्याला कमी जमते. ज्याला जास्त चांगली जमते म्हणून मग एखाद्या प्रेशर येतं, तो बोलू शकत असतो किंवा असते पण प्रेशर आल्यामुळे परफॉर्मन्स होत नाही. मग अशामध्ये आपण कुठंतरी चूक करतोय. आणि चूक ही बाहेर लक्ष दिल्यामुळे होते. चूक ही आपल्या परफॉर्मन्सकडे, आपल्या ऍक्शनकडे लक्ष दिल्यावर कमी होते. म्हणून आपला परफॉर्मन्सकडे फोकस करणं हे महत्वाचं आहे. आणि ती अगेन स्किल आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. येस येस, बरोबर आहे निखिल. निखिलनं आपलं उदाहरण सांगितलं. अजून बाकी कोणाला काय बोलायचंय? देवेश, अक्षय. येस सर. खरं तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे. सहसा आपण याच्यावर लक्ष देत नाही. लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा आपला जो कूल टेम्परामेंट असेल, हे सर खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे सहसा आपण यांच्यावर सर फोकस करत नाही पण हे खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे सर खरंच यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे, काम करण्याची गरज आहे. येस, गौरवी. हॅलो सर. येस. हो, म्हणजे खरंच स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे कुठल्याही बाबतीत परीक्षा असेल किंवा खेळ गरजेचं आहे. कारण आपण स्ट्रेसमध्ये येऊनच मग आपल्याला कदाचित डिसिजन घेण्याची ॲबिलिटी आपल्यात असून सुद्धा आपण चुकू शकतो. किंवा जे काम आपण नेहमी खूप म्हणजे आपण समजा व्यवस्थित बोलतो आपल्या घरातल्या लोकांसमोर किंवा एरवी ठिकाणी, पण तेच आपल्याला जर स्टेजवर जाऊन बोलायचं असेल तर कदाचित तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण मांडू शकत नाही ते स्ट्रेसमुळे. मग त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट खरंच गरजेचं आहे आणि त्याची टेक्निक पण शिकली पाहिजे. गुड गुड. इस्माईल. हॅलो सर. येस अथर्व. सर, मला वाटतं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याच्या अगोदर मला वाटतं इमोशन्स जर तुम्ही स्वतःचे मॅनेज करण्याचे जर प्रयत्न केलात तर स्ट्रेस इझिली मॅनेज करता येतो. कारण एक फिलॉसॉफी आहे, त्याला म्हटलं तर स्टोइक फिलॉसॉफी. भरपूर काहीतरी चांगलं झालं ना तुमच्यासोबत तर तुम्ही एकदम असे खुश पण होऊन जात नाही, ओव्हर एक्सायटेड पण होऊन जात नाही. हे भरपूर काहीतरी वाईट झालं तर तुम्ही एकदम असे डिप्रेस्ड पण एकदम होऊन जात नाही. त्याला म्हणतात स्टोइक फिलॉसॉफी. म्हणजे किती पण चांगलं होऊन देत, किती पण वाईट होऊन देत, तुम्ही तुमचे इमोशन्सला तुम्ही न्यूट्रल ठेवतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये आता काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, लगेच तुम्ही ह्या थॉट प्रोसेस मध्ये तुम्ही एकदम विचार करायला तुम्ही सुरू करतात. सो स्ट्रेस मला वाटतं मॅनेज होऊ शकतो जर तुम्ही इमोशन्सला मॅनेज करायला शिकलात तर. एकदम न्यूट्रल जर तुम्ही इमोशन्स तुमचे ठेवलात ना तर बरेचसे करू शकतो मला वाटतं. येस, ब्रिलियंट ब्रिलियंट अथर्व, अगदी बरोबर आहे. हेच तर त्यामध्ये गमक आहे. न्यूट्रल राहणे, आपण सेंटरवरती राहणे, म्हणजे डिस्टर्ब न होणे. आपण बोलूया या संदर्भात डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करायचीच आहे. आणि चर्चा करण्यापेक्षा इम्प्लिमेंट करायच्यात काही गोष्टी. जसं गौरवी म्हणते स्टेजवरचं बोलणं, एक अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक पदोपदी आपल्याला ह्या अशा गोष्टींचा सामोरं आपल्याला फेस कराव्या लागत असतात. तर यासाठी म्हणून माइंड सेटअप ही गोष्ट महत्वाची आहे. त्यासाठी आपला फोकस म्हणजे आपलं कार्य करणं, याच्याकडे लक्ष, आपला फोकस डायव्हर्ट होतो, त्याच्यामुळे स्ट्रेस येतो. आणि स्ट्रेस आहे त्यामुळे डायव्हर्ट होतो. दोन्ही एकमेकाशी जोडलेले आहेत गोष्टी.
ओके, गुड अथर्व, छान. अजून कोणाला काय बोलायचं आहे? म्हणजे मला तुम्हालाही बोलकं करायचंय, तुमचे विचार समजून घ्यायचे याच्यासाठी, कारण वन वे आपल्याला प्रोसेस नाही करायची. दिव्यलक्ष्मी, हिमांशू. येस सर. येस हिमांशू. सर तुमचा आवाज मगाशी ब्रेक होत होता, त्यामुळे मेसेज पाठवलेला. हो, ब्रेक होत होता. म्हणजे माझा मेसेज पूर्णपणे पोहोचला नाही का आता मी जे काही बोललो ते व्यवस्थित? नाही नाही. ओके ओके, मग रेकॉर्डिंगच्या वेळेला पुन्हा पोहोचेल. आमचा विषय असा होता मेंटरिंग संदर्भामध्ये आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या संदर्भामध्ये. तर प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलंय. तर उद्या वाटल्यास तू म्हणजे पुढच्या वेळेला मत व्यक्त करायला काही हरकत नाही. ओके, प्रथमेश. हा, बोल प्रथमेश. प्रथमेश आवाज ऐकू येत नाहीये. आवाज येतोय? हा, आता येतोय. सर आपण स्ट्रेस बद्दल बोललात ना, की स्ट्रेस हा प्रॉब्लेम देतो किंवा कुठच्याही गोष्टीला आपली एखादा अचिव्हमेंट लिमिट करू शकतो, पण स्ट्रेस हा प्रत्येक वेळी चुकीचा नसतो. पॉझिटिव्ह स्ट्रेस नावाची गोष्ट जी आहे, जी आपल्याला लिमिट पुश करायला भाग पाडते, ती पण गरजेची आहे. जर एखाद्या वेळी आपण स्ट्रेस एखाद्या पॉझिटिव्ह लिमिट पर्यंत घेतला तर आपली अचिव्हमेंट्स पण पुश होऊ शकतात. त्यामुळे पॉझिटिव्ह स्ट्रेस घेणं पण गरजेचं आहे. ओके ओके, गुड. ओके, हे मत आहे, बरोबर आहे. आपण त्यावर चर्चा करू नंतर, जेव्हा आपल्याला ऍक्च्युअली ह्या गोष्टीकडे यायचं आहे ना, तेव्हा डिटेलमध्ये बोलूया. प्रथमेचं मत आहे मला समजतंय की आपल्याला पॉझिटिव्ह स्ट्रेस पाहिजे, कारण स्ट्रेस असला तर आपण काम करणार. म्हणजे काम एकंदरीत काय की आपल्याकडनं काम होणं महत्वाचं आहे. फोकस ऑन अवर टास्क, फोकस ऑन अवर वर्क. मग त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि पद्धतीमधले टर्मिनॉलॉजीज ह्या वेगवेगळ्या असू शकतील, अंडरस्टँडिंग हे वेगवेगळं असू शकेल, पण अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे? फोकस ऑन द टास्क, फोकस ऑन द वर्क. ओके, गुड प्रथमेश. साक्षी, श्वेता. सर, हॅलो यस सर. साक्षी. हो सर, मी सहमत आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट गरजेचं आहे, कारण ते फक्त आपल्या कामावरच नाही तर आपल्या हेल्थवर पण अफेक्ट करतं. येस येस येस, गुड. सुरेखा. येस सर. या. सर मला तसंच वाटतं की आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट गरजेचं आहे, कारण आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात त्याचे. येस, गुड गुड गुड. श्वेता, तुला बोलायचं काही? हॅलो सर. हा, येस श्वेता. हॅलो. हा, बोल. स्ट्रेसमुळे आपल्या कामावर परिणाम होतोच, पण हेल्थवरही होतो. त्यामुळे स्ट्रेस खूप घेणे हे चांगलं नाहीये. आणि प्रत्येक वेळी स्ट्रेस हा वाईट नसतो, कारण आपण जर चांगलं काही करत असलो तर. हा, बोल श्वेता. कारण चांगल्या गोष्टी आपण स्ट्रेस घेतला तर आपण अचीव करू शकतो जे आपल्याला हवं ते. येस, गुड. येस येस येस, आय कुड हिअर यू. येस, म्हणजे श्वेताचं म्हणणं प्रथमेशच्या मताची एक दुजोरा देणार आहे. चांगला स्ट्रेस आवश्यक आहे. कधी कधी स्ट्रेसमध्येही आपला परफॉर्मन्स वाढतो. मग आपल्याला काय द्यायचं? परफॉर्मन्स करायचं. मग परफॉर्मन्स कसा वाढेल यासाठी आपल्याला काम करायचं. म्हणजे आपण ह्या चर्चामध्ये माइंड स्टॅबिलिटी किंवा फोकस याकडे पण लक्ष देणार आहोत. एकंदरीत आपल्याकडनं काम झालं पाहिजे. सायन्स काय म्हणतं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओनली फोर्स कांट गिव्ह द वर्क. डिस्प्लेसमेंट जर झिरो असेल तर किती फोर्स लावून काय उपयोग नाही. डिस्प्लेसमेंट आवश्यक आहे आणि डिस्प्लेसमेंट आपणच ओळखायची आहे, समजून घ्यायची आहे. आपल्यामध्ये जर प्रगती होते तर समजायचं वी आर ऑन प्रॉपर ट्रॅक. आता प्रगती किती प्रमाणात होते हेही ओळखणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटतंय की आपण ह्या ग्रुपमध्ये येऊन चर्चा करून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर बदल करत आहात तर तुम्ही प्रॉपर ट्रॅकवरती आहात. यू आर प्रॉपर ऑर सुटेबल इन दिस ग्रुप ऑर दिस ग्रुप इज सुटेबल फॉर यू. आणि हे आपण मोजमाप हळूहळू चालू करायचे. आणि हे करण्यासाठी पुढच्या वेळेला एक टास्क तुम्हाला करायचंय. त्याची तयारी तुम्ही ह्या आठवड्यामध्ये करू शकता. काय आपण अशा भ्रमात असतो की नोकरी करणं हेच योग्य
किंवा बिझनेस करणं हेच योग्य. मी दोघांनाही भ्रम म्हणतो, कारण अजून हे वास्तव नाहीये ना. कदाचित काही जण करत असतील बिझनेस, सॉरी फॉर दॅट, पण एक एक्सेप्शनल केस असेल ती. जनरली तुम्ही आता सध्या अभ्यासच करताय, त्यामुळे पूर्णपणे बिझनेसमध्ये तुम्ही नाही आहात, बिझनेसमध्ये नाही आहात आणि बिझनेसच करायचा आहे असं म्हणणं, किंवा बिझनेस केलेला नाही आणि बिझनेसच करायचा आहे असं म्हणणं, हे सायंटिफिकली योग्य नाही. आणि करायचं नाही असंही म्हणणं पण योग्य नाहीये. त्यासाठी आपल्याला लॉजिकली, अनालिटिकली त्याची चिरफाड करायची आहे. जशी बिझनेस बाबतीत गोष्ट सांगितली तशीच नोकरीच्या बाबतीमध्ये. मला नोकरी करायची आहे, पण नोकरी तुम्ही करत नाही सध्या, त्यामुळे हाही भ्रमच आहे, अजून हे वास्तव नाहीये. पण वास्तव यायचं असेल तर त्याची पॉसिबिलिटीज काय आहे, आणि त्या पॉसिबिलिटीज मध्ये तुम्ही त्या रँकमध्ये बसताय का. जसं एखादा म्हणत असेल मला कलेक्टर व्हायचंय, ओके, म्हणायला काहीच जात नाही, म्हणणं खूप सोपं आहे, स्वप्नवत जगणं खूप सोपं आहे. पण त्याच्यासाठी करावा लागणारा अभ्यास, त्याच्यासाठी लागणारी गुणवत्ता, त्याच्यासाठी लागणारी इफिशियन्सी ती आहे का, ती कधी मी सिद्ध केलेली आहे का. इथून पुढे आपण सिद्धतेवर बोलणार आहोत, इथून पुढे आपण रियालिटीवरती बोलणार आहोत, इथून पुढे आपण वास्तविकतेवर भर देणार आहोत. पण त्यापूर्वी म्हणतात ना टार्गेट काहीतरी असलं पाहिजे, ते नंतर आपण फक्त जे अनालिसिस करायचं आहे हेच म्हणजे बरोबर आणि हे चुकीचं असं कधीच नसतं. डूज अँड डोंट्स ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये एवढ्या ठासून भरलेल्या आहेत की त्याच्यामुळे मनात एक वेगळी रिगरिग चालू असते, मनात एक वेगळं दडपण चालू असतं, मनात एक वेगळा हव्यास चालू असतो, मनात एक वेगळं स्ट्रेस आलेलं असतं. हे सगळं आपण केलेल्या ठोक टाळ्यामुळे. ना कोणी तुमच्यातलं नोकरी करतंय, ना कोणी तुमच्यातलं बिझनेस करते. निखिल, आय एम टॉकिंग अबाउट इन जनरल पॉइंट ऑफ व्ह्यू. नो सर, आय अग्री विथ यू. या सो आपण काय करतोय, फक्त हे योग्य की अयोग्य हे नंतर ठरवायचंय किंवा नको ठरवूया. फक्त याच्यामध्ये असलेले पॉझिटिव्ह पॉइंट्स म्हणजे मेरिट्स आणि याच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट्स. नोकरी करणं म्हणजे चुकीचं बिलकुल नाही, नोकरी करण्यामध्ये पण पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. आणि बिझनेस करणं म्हणजे चुकीचं असंही नाही, कारण त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉइंट याचा अनालिसिस करायचंय, पण तो पॉइंट आहे म्हणून तिथं जायचं नाहीये. म्हणजे आता समजा तसं आता सौरभने यश मिळवलं जवळजवळ, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तो यशस्वी आहे, ऑलिम्पिक पर्यंत गेलेला 19व्या वर्षी, ग्रेट अचिव्हमेंट. आणि फ्युचर त्याच्यासमोर भरपूर आहे, अजून खूप काही करता येण्यासारखं आहे. आणि काही जण काय नुसतं तिकडं तेवढं ध्येय ठरवून नंतर पुन्हा झोपतात, कृती होत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, फोकस आपल्या टार्गेटवरती करायचं आहे. आणि ते टार्गेट करण्यासाठी फक्त आपण तटस्थपणे अंपायर सारखं ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत आणि निगेटिव्ह. जर एखाद्यानं 6 मारला तर अंपायर 6चा इशारा करणार, आउट झाला तर आउट म्हणणार. त्यामुळे तो ना नाराज होतो ना खुश होतो. जसं मध्ये आता कोण म्हणालं मला मध्ये एखादं, मला वाटतं अथर्वच मुद्दा मांडला होता, आपण ज्यादा खुशी व्हायचं नाही आणि आपण ज्यादा नाराजी व्हायचं नाही. ते इमोशन कंट्रोल. येस सर. येस अथर्व, राईट. तर त्या गोष्टी आपल्याला करण्यापूर्वी आपण फक्त तटस्थपणे अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही बिझनेसमन होणार आहात म्हणून फक्त ते पॉईंट मांडायचं नाही, प्रत्येकानं दोन्ही गोष्टीचा विचार करायचा आहे. नोकरी करण्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत आणि बिझनेस करण्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत, नोकरी करण्याचे निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत आणि बिझनेस करण्याचे निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत. एखाद्याच्या बाबतीत निगेटिव्ह शकतो, तो जो मुद्दा तो एखाद्याला पॉझिटिव्ह होऊ शकतो, तीच गोष्ट पॉझिटिव्हच्या बाबतीमध्ये पण आहे. आणि त्याबरोबर तुमची कुवत, म्हणजे ह्या वर्षभरामध्ये किंवा ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तुमची कॅपॅसिटी, तुमची ॲबिलिटी टू डू अ टास्क ही वाढवायची आहे, ती बिल्ड करायची आहे. हे आपण आता येणाऱ्या पुढच्या रविवारी आपण चर्चा करणार आहोत, फक्त डिबेट. आणि त्यानंतर आपलं स्किल्स डेव्हलपमेंट, माइंड एम्पॉवरमेंट, सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंट यासाठी काम करायचं आहे. हे थोडक्यात प्लॅनिंग मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. बरं, मी जे काही बोललोय क्लिअर झालेलं तुम्हाला? निखिल म्हणतो येस, लक्ष्मी म्हणतो येस, येस. हा येस. हॅलो सर. हो अथर्व बोल. सो नेक्स्ट संडेला जॉब वर्सेस बिझनेस वरती डिबेट असणार आहे. हा, डिबेट असणार आहे. डिबेट म्हणजे जनरली आपल्या डोक्यात कल्पना काय असते की एक बाजू तुम्ही घेणार आहात आणि एक बाजू दुसरा व्यक्ती घेणार आहे, किंवा एक बाजू एक ग्रुप घेणार आहे आणि दुसरी बाजू दुसरा ग्रुप घेणार आहे. यामध्ये काय होतं अथर्व,
आपण फक्त आपल्या बाजूची वकिली करायला भाग पडतो. म्हणजे समज तू नोकरी करायची आहे ही बाजू जर घेतलीस तर तू ते सिद्ध करायच्या मागे लागणार. आपण कसे बरोबर आहोत यासाठी मागे लागणार. म्हणजे इमोशनली यू आर नॉट इन कंट्रोल स्टेट, यू आर इन डॉमिनेटिंग स्टेट टू प्रूव्ह हाऊ डुईंग सर्व्हिस इज बेटर. म्हणजे आपण तटस्थ राहणार नाही आहोत. आणि तटस्थ राहणं हे खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी मी प्रत्येकाला सांगतोय की प्रत्येकानं काम करायचं. याच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट काय, निगेटिव्ह गोष्ट. कारण काय, आम्हाला नुसतं डिबेट करून वेळ नाही घालवायचा आहे. आम्हाला कन्क्लुजन स्वतःसाठी इंडिव्हिज्युअलसाठी काढायचं आहे. समज असं गृहीत धरून चलू की तुमच्यामध्ये ग्रुप आहे आणि ग्रुपमध्ये जर तुम्ही काही जणांनी उद्योजकांची बाजू मांडली आणि काही जणांनी नोकरी करण्याची बाजू मांडली, समजा एकमेकाशी डिबेट केला, तर थोडं तो डिबेट आपण करणारच आहोत. त्या शेवटी जेव्हा पॉईंट्स येणार आहेत त्यातून तो डिबेट कत होणार आहे. पण तो डिबेट हा इमोशनली हावी होण्यापेक्षा टेक्निकली, मेकॅनिकली तटस्थ राहून आपली मतं पुढे येणं, पॉइंट्स येणं हेच महत्वाचं आहे. आणि कोणी जर पॉइंट्स नाही आणले तर तुम्ही पॉइंट्स काढता, अजून सांगू शकता. अथर्व बरोबर आहे मी काय म्हणतोय ते? येस सर. ओके. जर तुमची इच्छा असेल की अशा प्रकारे करायचं तसे आपण करूया. जर काही जणांनी एक मुद्दा घ्यायचा आहे, पण यामध्ये काय होतं की सगळेच मुद्दे येतील असं सांगता येत नाही. म्हणून फक्त मी तुम्हाला दोन्ही बाजूने विचार, कारण बिझनेस करणं म्हणजेच योग्य, म्हणजेच यश, आणि नोकरी करणं म्हणजेच यश, हा जो काही समज असतो आणि तो समज बहुतांशी करून दिला जात असतो. हेच करा. ह्याच्याशी मला थोडं दुमत आहे. पहिला तुम्ही तुमच्या कुवतबद्दल, तुमच्या ॲबिलिटीवरती, तुमच्या क्षमतावरती, तुमच्या परफॉर्मन्सवरती लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. तुम्ही मला नोकरीच करायची आहे, मला शिक्षक बनायचं आहे, पण शिक्षक बनण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या तरी तुम्ही शिकल्या पाहिजेत. त्यानंतर ठरवा ना की तुम्ही तुमचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस काढायचे आहेत, म्हणजे बिझनेस करायचा आहे का नोकरी करायची आहे एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये. ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, ह्या टप्प्याटप्प्याने येणाऱ्या गोष्टी आहेत. तर आपण टप्प्याटप्प्यात गोष्ट पादांकर करणार आहोत, अचीव करणार आहोत. त्यामुळे जास्त बाऊ करून घेण्यापेक्षा फक्त टेक्निकली, मेकॅनिकली न्यूट्रल राहून अनालिसिस हे मला आता महत्वाचं वाटतंय. येस, याबद्दल कोणाचं दुसरं मत असेल, दुमत असेल तर मला सांगा. आणि मी फ्री आहे की जर तुम्ही सगळ्यांनी म्हटले नाही एकच मुद्दा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यावर चर्चा करणार, तर तसं सांगा, आपण त्या पद्धतीने डिबेट करूया. तुम्ही सांगाल ते इथं माझा व्ह्यू मी तुमच्यासमोर क्लिअर कट मांडलेला आहे. त्याबद्दल काही शंका असेल तरीही मांडा. येस, मी प्रत्येकाला विचारतोय मत काय आहे, त्यानुसार आपण लगेच निर्णय घेऊन टाकू. अथर्व, तुझं मत काय? इंडिव्हिज्युअल सांग, तुझं व्ह्यू सांग. दोन्ही बरोबर आहे. असं जसं आपण डिस्कशन केलं आहे, प्रत्येक गोष्टीचे प्रोस कॉन्स फाइंड आउट केले, तर आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंग येऊ शकते की आपल्याला नक्की काय करायचं आहे ते स्वतःला. असं मग इंडिव्हिज्युअल एक अंडरस्टँडिंग आहे. देवेश? हो सर, घ्यायला आवडेल. त्यामुळे कळतं. प्रत्येकानं दोन्ही बाजू मांडायचे ना देवेश? हो सर, घ्यायला हवं. दिव्यलक्ष्मी? हो सर, घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही साईडची मतं कळतील आणि त्यामुळे आपल्याला काय करायचंय ते समजेल. हो, पण सुरुवात तुलाच करायची आहे. मी सुरुवात प्रत्येकाला करायची आहे. प्रत्येकानं दोन्ही बाजूचा विचार करायचा आहे. आणि किमान 5 पॉईंट, किमान म्हणतोय, किमान 5 पॉईंट काढायचे. ह्याच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत नोकरीमधले, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत नोकरीमधले, पॉझिटिव्ह पॉईंट्स बिझनेस मधले, पॉझिटिव्ह पॉईंट्स असं निगेटिव्ह पॉईंट्स बिझनेस मधले. गौरवी? हॅलो सर. हा, बोल गौरवी. हा, म्हणजे एकाच व्यक्तीने दोन्ही मतं मांडलेली मला बरोबर वाटतात. कारण आपल्याला काही सिद्ध करण्यापेक्षा आपल्याला शिकायचं आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही माहिती असलं पाहिजे आपल्याला. अगदी बरोबर. थँक्यू गौरवी. सहमत आहे गौरवी माझ्या मताशी. हिमांशू? हो, येस सर. हॅलो सर. हा, बोल हिमांशू. सर, हे बरोबर आहे, कारण एका व्यक्तीने दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर मग त्यातले तोटे काय फायदे काय हे आपल्याला जास्त कळेल ना. गुड. इस्माइल? Hello, yes sir, yes sir. Do you Yes sir. agree? Yes sir, agree sir. Okay, so next time debate is there, be with the 5 points of merits and demerits about the businessman and a person who is doing job, say employee. Nikhil? Okay. येस सर, बरोबर आहे सर. जर आपल्याला
कन्क्लुजन पाहिजे असेल तर मग डिस्कशनच करावं लागेल, पण आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असेल तर मग आपल्याला डिबेट करावं लागेल. पण आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कन्क्लुजन पाहिजे, मग त्यामुळे डिस्कशन हा एक मेजर आणि प्रॉमिनंट सोर्स असू शकतो इन्फॉर्मेशनचा. ओके, करूया आपण. प्रथमेश, सर डिस्कस करूया पॉइंट. म्हणजे दोन्ही बाजू मांडायची ना प्रत्येकानं. हो सर. साक्षी, हो सर, डिस्कस करूयात. ओके. श्वेता, हो सर, डिस्कस करूया. श्वेतानं मागास ओके ओके, प्रत्येकानं पॉइंट्स मांडायचे आणि मग नंतर त्या पॉइंट्स बद्दल अजून त्याच्यामध्ये डीपमध्ये पण आपल्याला जाता येऊ शकेल. आता उद्याचा जो म्हणजे पुढच्या रविवारचा जो पार्ट आहे तो फक्त मेकॅनिकल पार्ट आहे, टेक्निकल. त्याच्यानंतर जो पार्ट असणार आहे तो ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशनचा पार्ट असणार आहे आणि तिथं तुमचं लक्ष आणि ऍक्शन ह्या खूप महत्वाच्या आहेत. आता अजूनही तुम्हाला सांगितलं की तुम्ही निरीक्षण करत राहा. जो जेवढं ऑब्झर्व करत राहील तेवढं जास्त शिकणार आहे. त्यामुळे आपले कान डोळे उघडे ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर पुन्हा आपलं लॉजिकल थिंकिंग पण वापरायचं आहे. त्यामुळे कीप ऑन लर्निंग. लर्निंग इज अनलिमिटेड. येस. आता मला जे काय सांगायचं होतं ह्याच्यामध्ये आणि पुढचं टार्गेट सेट करायचं होतं हे मी केलेलं आहे. याबद्दल जर तुम्हाला कोणाला काही सजेशन द्यायचं असेल, एखादा व्ह्यू दुसरा मांडायचा असेल तर तुम्ही फ्री आहात. कारण आपला ग्रुप हा सिनर्जी ग्रुप आहे. हायर लोअर वगैरे असा प्रकारे आपण सगळे एक आहोत आणि एकमेकाच्या समस्येवरती सोल्युशन कसं काढता येऊ शकेल या संदर्भामध्ये इथं चर्चा होऊ शकते. ऍक्शन तुम्हाला घ्यायची. येस, कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण थांबूया इथं, कारण ह्या वेळेला जरा थोडा अनेकांना प्रॉब्लेम नेटवर्कचा असेलही. पुढच्या वेळेला मी रेकॉर्डिंग उद्यापर्यंत पाठवतो ग्रुपवरती, आपल्या युट्यूबवरती तुम्हाला ते मिळेल. म्हणजे पुढच्या वेळेला चर्चा आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकेल अशी आशा धरूया की आता जी काही समस्या अनेकांकडे आहे, नेटवर्कची समस्या असू शकते, पाणी वाढले ही समस्या असू शकते, इतर कामं समजली ती जरा त्या समस्या पुढच्या रविवारी कमी होतील. येस, आपण थांबूया. येस सर. येस, मेसेज द्या मला सगळ्यांनी. ओके, गुड 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 गुड. ओके देन, I stop the recording and I declare today's session is what the over.